सियोन हिब्रू इन्स्टिट्यूट या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे। आपल्या आकाशातील अदोनाई अब्बाची हिब्रू मातृभाषा प्रस्तुत करीत आहे सियोना, श्मुवेल, सारा, स्टेफन। भाग पहिला ते जुन्या धार्मिक हिब्रू भाषेच्या लिपीची मुळाक्षरे व हिब्रूचे अंक याचे मराठी भाषेमध्ये शिक्षण। धडा 8वा। या धड्यात आपण आधुनिक हिब्रू भाषेतील लिपी पहिली व त्याचे मुळाक्षरे शिकणार आहोत। सौजन्य लेखक व शिक्षक पास्टर निलेश मुवेल गायकवाड आणि इतर सहाय्यक। आजच्या या पाठामध्ये पाठ 9वा त्याच्यामधून आपण जे काय की आधुनिक हिब्रू 2 नंबरची जी लिपी आहे जी शाळेमध्ये त्यांच्या इस्रायलमधील शाळेमध्ये जी चालते त्या 2 नंबरच्या लिपीकडे आज आपण पाहणार आहोत। त्याचा अभ्यास आपण करणार आहोत। जरी तो त्याचे टाईप वेगवेगळे जरी दिसले परंतु जे काय की त्याचे जे उच्चार जे आहेत मुळाक्षराचे ते समानतेमध्ये जे काय की इथे जे काय की आपल्याला पाहायला मिळतील, परंतु फक्त त्याचे जे वर्ण आहेत जे मुळाक्षर जे आहेत त्याचे जे काय की फक्त बदली झालेले अक्षराचे जे मुळाक्षर जे आहेत ते बदली झालेले आपल्याला जे काय की पाहायला मिळतील, परंतु त्यांची नावं समानतेमध्ये जे काय की ते असल्याचे आपल्याला पाहावयास मिळतात। आणि म्हणून आपण यावेळेस आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया। आज 9व्या पाठामध्ये आपण आधुनिक हिब्रू जी 2 नंबरची लिपी आहे त्या 2 नंबरच्या लिपीकडे आपण पाहूया। की पहिलं जे आपण पाहिलेलं आहे की आता आपलं तोंडपाठ देखील व्हायला पाहिजे की हे जे मुळाक्षर जे आहेत ते मुळाक्षर पाठ व्हायला पाहिजे। फक्त त्याचे जे काय आहे की मुळाक्षराचे जे स्वरूप कोणत्या कशा प्रकारचे आहे त्याकडे आपलं लक्ष आपण यावेळेस केंद्रित करणार आहोत। पहिलं जे आलेप जे आहे आलेप त्याच्यामध्ये त्यांचा जो आलेप जो नवीन जो आहे त्यांचा तो अशा प्रकारे जे आहेत सी आणि एक जे काय की एल टाईप मध्ये याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो। आलेप जे आहेत आलेप त्यानंतर जे काय की बेत जो आहे तो या प्रकारचे आहेत, गिमिल जो आहे तो या प्रकारे आहेत, दालेत जो आहे तो हा दालेत इथं आम्हाला पाहायला मिळतो। हे जे आहे तो हे इथं पाहायला मिळतो। वाव जे आहे ते वाव ह्यामध्ये पाहायला मिळतो। जाईन जो अक्षर त्यांचं जे आहे मुळाक्षराचा जाईन जो आहे या दुसऱ्या लिपीमध्ये हिब्रूच्या आधुनिकच्या त्यामध्ये आम्हाला जाईन हा शब्द जे काय की मुळाक्षर असं पाहायला मिळतं। त्यानंतर जे काय आहे की हे जो शब्द आहे तो हेच शब्द इथं आम्हाला पाहायला मिळतो। तेच शब्द जो आहे तो कशा प्रकारचा आहे तो इथं देखील पाहायला मिळतो। योध हा शब्द जो देखील इथं आम्हाला पाहायला मिळतो। काफ जो आहे तो काफ इथं 2 आलेले आहेत। काफ हा जो काय आहे की हा दुसरा जो पहिला काफ तो आहे, परंतु अंतिम रचनेतला जो काफ जो आहे तो इथं आलेला आहे। शब्दामध्ये आलेला काप हा अशा प्रकारे लिहिला जातो, परंतु जर काप हा शब्दाच्या शेवट आला तर हा जो काप जो आहे त्याच्यामध्ये तो अशा प्रकारे तो लिहिला जातो। पुढे लांबेत शब्द जे आहे तो आम्हाला इथं अशा प्रकारचा तो पाहायला मिळतो। मेम जो शब्द आहे तो अशा प्रकारे देखील तो पाहायला मिळतो। मेम मध्ये देखील 2 भाग आम्हाला पाहायला मिळतात, अंतिम रचनेचा आणि जे काय की शब्दामधील जे काय आलेला मेम जो शब्द तो अशा प्रकारे इथं लिहिला जातो। आणि जे काय की शब्दाच्या शेवटी जर मेम आला तर तो मेम अशा प्रकारे न लिहिता तो अशा प्रकारे जे काय की तो इथं लिहिला जातो। पुढे आम्हाला पाहायला मिळतं की नून जो आहे तो नून शब्दाच्या मध्ये जर आलेला असेल तर शब्दाच्या मध्ये नून हा शब्द इथं असा पाहायला मिळतो, परंतु शब्दाच्या शेवटी जर तो आला असेल तो अंतिम रचनेच्या नियमाप्रमाणे त्याचं स्वरूप बदली झालेलं आहे, तो नून अशा प्रकारे लिहिला जातो। सामेक जो आहे तो सामेक अशा प्रकारे इथं जे काय की तो लिहिला जातो। ऐन जो आहे तो ऐन अशा प्रकारे इथं लिहिला जातो। पे मध्ये देखील 2 भाग इथं आम्हाला पाहायला मिळतात की पहिलं पे मध्ये जे काही आम्ही पाहतो की पहिला जो पे शब्दाच्या मध्ये जर पे शब्द आल्यानंतर तो पे असा इथं लिहिला जातो, परंतु शब्दाच्या शेवटी जर पे आला तर तो त्याचं स्वरूप बदली होतं अंतिम रचनाप्रमाणे, तो अशा प्रकारे जे काही इथं जो काही तो पे लिहिला जातो। पुढचा शब्द जो आहे तो स्ताद्य देखील आम्हाला पाहायला मिळतो। शब्दाच्या मध्ये आल्यावर तो स्ताद्य अशा प्रकारे लिहिला जातो, परंतु शब्दाच्या शेवटी जर स्ताद्य आल्यानंतर त्याचं रूप बदली झालेली आम्हाला पाहायला मिळतं आणि तो स्ताद्य अशा प्रकारे इथं जे काही तो लिहिला जातो। त्यानंतर कोप जो आहे, रेश जो आहे तो आणि सीन जो आहे इथं एक राहिलेला आहे तो सीन म्हणून इथं याला पाहिलं होतं, परंतु याच्यामध्ये तो चार्ट मध्ये तिथं नाहीये, तरी देखील आपण पाहणार आहोत तो सीन। आणि जे काय की हे जे ताव आहे हे तावच्या ह्याच्यामध्ये आम्हाला जे काय की इथं पाहायला मिळतो। म्हणजे ही आधुनिक हिब्रू मधील जी दुसरी लिपी आहे की जी शाळेमध्ये त्यांना बालवाडीपासून जे काही शिकवली जाते ती ही लिपी आम्हाला पाहायला मिळतात की जे काय की मुळाक्षरांची नावं समानतेमध्ये आहेत, परंतु ते मुळाक्षराचं जे स्वरूप आहे आकार जो आहे तो वेगळ्या प्रकारचे जे काही की ते इथं आलेले आहेत ते आम्हाला पाहायला मिळतात। आता हाच आपण आपल्या ह्या बोर्डवर इथं जे काय की तो सराव करणार आहोत की अंतिम रचनेच्या सही त्याचं जे काय की आपण जो काय की तो सराव इथं आपण करणार आहोत। आता हा जो पहिला जो मुळाक्षर इथं आम्हाला पाहायला मिळतो, या पहिल्या मुळाक्षरामध्ये सहजरित्या आम्हाला करता येईल हा इंग्रजीमध्ये सी आणि एल सारखा हा झाला हा त्यांचा जो आहे दुसऱ्या लिपीमधला हा आलेप, हा आलेप इथं पाहायला मिळतो। दुसरं मुळाक्षर इथं आम्हाला पाहायला मिळतं की बेत, बेत अशा प्रकारे जो काय की तो लिहिला जातो। पुढचं जे काय की आम्हाला पाहायला मिळतं की गिमेल, गिमेल शब्द जे काय की अशा प्रकारे तो तिथं पाहायला मिळतो। त्यानंतर जे की दालेत जो शब्द आहे
डायरेक्ट जो शब्द अशा प्रकारे जे काही की तो पाहायला मिळतो, हे जे आहे तो समानतेमध्येच असा तो पाहायला मिळतो, परंतु इथं खाली रेग न टेकता, वरच्या ह्याला टच न करता, जे काही की रेग न टेकता जो आहे तो अशा प्रकारे जे काही की इथं तो लिहिला जातो. हे पुढे जे काही की वाव जो आहे तो फक्त जे काय आहे की सरळ एक दांडी जे काही की ते लिहिली जाते वाव. पुढे जाईन जो शब्द आहे आम्हाला इथं पाहायला मिळतो की जाईन. जाईन हा शब्द इथं पाहायला मिळतो. जाईन पुढे जे काही की हेत जो शब्द आहे, हेत शब्द अशा प्रकारे जे काही की तो इथं लिहिला जातो. पुढे पाहायला मिळतं की तेथ जो शब्द आहे, तेथ शब्द अशा प्रकारे जे काही की तो लिहिला जातो. पुढे आम्हाला पाहायला मिळतोय की तेच्या नंतर जे काही की योध हा फक्त लहानशी एक अशी रेख अशी ती राहते. एकदम मोठी काढली तर हे वाव सारखं असं ते दिसाल, परंतु ही लहानशी रेख जी आहे ती त्याच्यामध्ये इथं जे काही की येत असते ती योधच्या नंतर जो काप शब्द आलेला आहे तो काप शब्द इथं आम्हाला पाहायला मिळतो. कापच्या नंतर पुढे आम्हाला पाहायला मिळतो की हा मूळ शब्दाच्या मध्ये जर आला तर तो काप अशा प्रकारे येतो, जे काही की तो काप येत असतो. परंतु जर अंतिम रचनेच्या नियमाप्रमाणे शब्दाच्या शेवटी जर काप आला तर तो काप आम्हाला पाहायला मिळतो. हा अंतिम रचनेतला काप. अंतिम रचनेचा काप इथं जे काय की इथं आम्हाला तो पाहायला मिळतो. काप हा शब्दाच्या शेवट आल्यामुळे ह्याचं स्वरूप इथं बदली झालेलं इथं जे काही की पाहायला मिळतं. कापच्या नंतर जे काही की लामेद इथं थोडा पुढे घ्यायला पाहिजे, तर थोडं आपण तिकडे घेऊया. पुढे लामेच्या जागेवर आलेलं येते. लामेद जो शब्द इथं जे काही की आम्हाला पाहायला मिळतो, लामेद हा इथं पाहायला मिळतो. आता सर्व अक्षर पुढे जातील. हे तेरा नंबर मध्ये लामेच्या नंतर आम्हाला पाहायला मिळतं की लामेच्या नंतर जे काही की मेम. मेम मध्ये देखील दोन प्रकार इथं पाहायला मिळतात. जो मेम आहे इंग्रजीमध्ये एन टाईप मध्ये, शब्दाच्या मध्ये आला तर मेम जो आहे तो इथं असा लिहिला जातो. ह्याच्यामध्ये आधुनिक हिब्रू मध्ये जो काय की जो आलेप जो मेम आलेप आम्हाला पाहायला मिळतो, तो आलेप देखील अशा प्रकारे जो काय की तो लिहिला जातो आलेपला. परंतु इथं जे काही की आम्हाला इथं पाहायला मिळतं की इथं तो आता आलेप हा इथं चेंज बदली झालेला आहे त्याचं स्वरूप, त्यामुळे इथं तो आलेप अशा प्रकारे आहे. मेमचा शब्दाच्या मध्ये आल्यावर हा मेम इथं असा लिहिला जातो, आणि शब्दाच्या जर शेवट आला तर जो तो काय तो मेम ही अंतिम रचना. अंतिम रचनेचा जो भाग आहे तो इथं जे काही आम्हाला पाहायला मिळतो. अंतिम रचनेचा मेम. पुढचं 14 नंबरला इथं पाहायला मिळतो की नून.
नूनमध्ये देखील जे काय की आम्हाला पाहायला मिळतं, जे टाईपमध्ये आहे एक शब्दाच्या सुरुवातीला आला तर शब्दाच्या सुरुवातीला हा जे काही की नून इथं आम्हाला पाहायला मिळतो, आणि शब्दाच्या शेवटी जर तो आला तर हा मोठी रेष, वावपेक्षा किंवा योतपेक्षा मोठी रेष जे काय की ही इथं यायला पाहिजे. याचं स्वरूप नून ही अंतिम रचना. अंतिम रचना हा इथं आलेला आहे. हा नून मोठं आहे, जे अक्षराच्या पेक्षा मोठी जे काही की तो तिथं यायला पाहिजे. 15 मध्ये पाहायला मिळतं की सामेक. सामेक जो आहे तो 0 सारखा सामेक. पुढे पाहायला मिळतो की ऐन, 16वा अक्षर ऐन. ऐन ऐन जो आहे तो आर लिहिल्यासारखा, इंग्रजीमधला आर लिहिल्यासारखा किंवा मराठीतले 4 नंबरचा जो अंक आहे त्या 4 नंबरच्या अंकापर्यंत सारखा जो काय की तो पाहायला मिळतो. 16 इथं पुढे 17. ऐन ऐनच्या नंतर पुढे पाहायला मिळतो की पे. पेचं जे स्वरूप आहे उलट जी, इंग्रजीतलं उलट जी सारखं तो इथं पाहायला मिळतो. परंतु त्याचा जो अंतिम रचनेतला जो आहे पेचा जो अंतिम रचना आहे अंतिम रचना अंतिम रचनेमध्ये पे हा असा लिहिला जातो, आणि शब्दाच्या मध्ये जर आला तर पे जो आहे तो असा इथं तो लिहिला जातो. पुढे पाहायला मिळतं की साध्य 18. साध्यमध्ये देखील 2 प्रकार पाहायला मिळतात. साध्यचे जे आहे साध्य हा इथं लिहिला जातो. शब्दाच्या मध्ये आलेला साध्य अशा प्रकारे येतो, परंतु शब्दाच्या शेवट जर आला ह्याच्या पेच्या उलटा त्याचं ते स्वरूप इथं पाहायला मिळतं. ह्याची दांडी इथं खाली गेलेली आहे, खालून असा वर असा आलेला आहे. याची दांडी वरून जे काही असं फिरवून तो स्ट्रेट असा जाऊन असा तो आलेला आहे. अंतिम रचना अंतिम रचनेचा जो भाग तो इथं साध्य जो आहे तो साध्य अशा प्रकारे तो लिहिला जातो. पुढे जे काही की पुढचा जो 19वा कोप. कोफ जो आहे तो आम्हाला इथं पाहायला मिळतो. कोफ पुढं आम्हाला पाहायला मिळतं 20. रेश रेश
पुढं जे काही की रेसच्या नंतर पुढं आम्हाला पाहायला मिळतं की सीन 21, सीन सीन जो आहे तो इथं अशा प्रकारे इथं जो काही तो पाहायला मिळतो 22व्या मध्ये ते सीन ही इंग्रजीच्या 8 अक्षरासारखं त्याचं हे सर्व सीन 23वां पाहायला मिळतं शेवटचं मुळाक्षर ताव ताव जो आहे आम्हाला इथं पाहायला मिळतो ताव अशा प्रकारे हे सर्व मुळाक्षराचे स्वरूप बदली फक्त झालेले नाव तेच आहे आणि त्यांचं जे काय की त्याचे जे प्रोनाउन्स जे मराठीमध्ये जे प्रोनाउन्स मराठी भाषेमध्ये जे त्याचे प्रोनाउन्स आम्हाला पाहायला मिळतात आलेच्या याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्यानंतर बेतला आम्हाला पाहायला मिळतं की आता इथं डागेज बिंदूचा आपण उपयोग केला नाही डागेज बिंदूचा पोर्शन पुढे घेणार आहोत डागेज बिंदू जो आहे तो आपण पुढच्या सेक्शन मध्ये त्याचं पाहणार आहोत की बेतचा बे म्हणून जो आहे तो त्याचा उच्चार अस्पष्ट तसा तो आहे परंतु इथं बेत आम्हाला पाहायला मिळतो गिमेलच्या मध्ये देखील जो भाग आहे तो आम्हाला गिमेलच्या याच्यामध्ये डागेज बिंदूचा उपयोग इथं अजून आला नाही तर पुढच्या पोर्शनला देखील ते आपण पाहणार आहोत गिमेलला आम्हाला पाहायला मिळतं की ग दालिदला जो आहे तो द हेला ह वावला व जैनचा आपल्या दोन्ही याच्याप्रमाणे ज किंवा झ जैन हेतला इथं आम्हाला पाहायला मिळतं ह इंग्रजीमध्ये काय ठिकाणी आम्हाला ह्या हेचा जो त्यांच्या इंग्रजीमधला CH K म्हणून जे काय की हा त्याचा जे काय की तो उच्चार इथं घेतलेला पाहायला मिळतो परंतु मराठीमध्ये जे काय की हेतला जो उच्चार आहे तो इथं पाहायला मिळतो हेत त्यानंतर पुढे जे काय की तेतला आम्हाला पाहायला मिळतं की दोन्ही आपल्या मराठीच्या मधील त आणि ट हे दोन्ही त्यामध्ये जे काय आहे की तेत मध्ये जे काय की दोन्ही जे मुळाक्षर ते जे काय घेतलेले पाहायला मिळतात योधला य योध हा अत्यंत महत्वाचा इथं मुळाक्षर जे आहे त्याचं महत्व मराठीमध्ये जे काय की आम्हाला पाहायला मिळतं आपण काय ठिकाणी पाहिलेलं होतं त्याचं की याचा जो उच्चार जे आहे योध जो आहे परंतु इंग्रजीमध्ये तिथं जे काय आहे की जे ने केला जातो जे परंतु इथं त्याच्या मुळाक्षराप्रमाणे जे काय की योध जो आहे तो त्याचा मराठीत जो प्रोनाउन्स आहे जे काय की य आहे उदाहरणार्थ आम्ही पाहतो की शब्द जो काय की याकोबच्या मध्ये आपल्याला याकोब म्हणून जे काय की आपण पाहतो की अशा प्रकारे लिहिला जातो याकोब हा मूळ हिब्रूला धरून जो काही प्रोनाउन्सेस तो आलेला पाहतो परंतु इंग्रजीमध्ये या याकोबच्या जागेवर ते जेकब जेचं प्रोनाउन्सेस जे घेतात परंतु मूळ हिब्रू मध्ये जे काही की मराठीमध्ये जे काही की ऍज इट इज समानतेमध्ये त्याचे जे काही की ते उच्चार ते घेतले जातात म्हणजे काही की इथं पाहायला मिळतं पुढे पाहायला मिळतं की जे काही काप मध्ये दोन आहेत पहिला काप जो आहे आणि दुसरा काप आहे आणि म्हणून हे दोन्ही काप मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की क
जर दागील बिंदू आला तर तिथं क जो आहे तो प्रोनाउन्सिएशन मध्ये घ्यावा लागतो. जर दागील बिंदू आला नाही तर तिथं ख. कापचा जे काय आहे की इथं अंतिम रचना बदली झाल्यामुळे त्याचा जो आकार आहे, स्वरूप जे आहे ते बदली झाल्यामुळे तिथं देखील त्याला जे काय की आज इथे समानतेमध्येच क किंवा ख. दागील बिंदू नसेल तर ख आणि दागील बिंदू असेल तर क. स्पष्ट उच्चार, अस्पष्ट उच्चार असे ह्याच्याप्रमाणे पुढे पाहायला मिळतात. लामेतमध्ये देखील आपल्याला इथं पाहायला मिळतंय की लामेतमध्ये आपल्या मराठीतले 2 अक्षर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, घ्यायला लागतात. ल आणि दुसरा ल. ज्याप्रमाणे इंग्रजीमध्ये ल आणि ल हे यल अक्षरामध्येच घेतलं जातं, तसं देखील ह्याचं देखील ल आणि ल ला जे काय की लामेत जो आहे तो तसाच जे काय की तो घेतला जातो. पुढे पाहायला मिळतं की मेम. मेम मध्ये जो काय की हा म. मेम मध्ये जो आलेला आहे तो म म्हणून पाहायला मिळतो. अंतिम रचना जरी झालेली असेल तरी देखील त्याचा जो उच्चार जो आहे तो तिथं मच तो घ्यावा लागतो. म. पुढे जे काय की नून. नूनच्या मध्ये देखील आम्हाला जे काही की आमचे दोन्ही भाग तिथं पाहायला मिळतात. नून मध्ये पहिला जो भाग आहे तिथं आम्हाला पाहायला मिळतं की न, नळाचा न आणि दुसरा बाणाचा न. दोन्हीही नून जे नून मध्ये हे दोन्ही जे काही की आपले मराठीतले जे काही की मुळाक्षर ते इथं जे काही की ते घेतले जातात नून. अंतिम रचना जरी झाली तरी अंतिम रचनेच्या मध्ये न आणि न, बाणाचा न आणि नळाचा न हे देखील जे काही की ते घेतले जातात. पुढे सामेक मध्ये जे काही की आम्हाला पाहायला मिळतं की सामेक मध्ये स. सामेक मध्ये स. इंग्रजीमध्ये झिरो सारखा त्याचा टाईप जो आहे तो पाहायला मिळतो. अंतिम रचनेचा जे काही की हा जो जे आहे नून हा अक्षराच्या मोठा म्हणजे खाली त्याचं ते अक्षर येतं ते पाहायला मिळतं. सामेक मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की सामेक जे आहे ते स मध्ये देखील झालेलं आहे. ऐन. ऐन मध्ये देखील आम्हाला जे काही की पाहायला मिळतं की दोन्ही अक्षर मराठीतले अल्फाबेट्स अ किंवा ए, अ किंवा ए इथं ते जे काही की इथं पाहायला मिळतात. पुढं पे या अंतिम रचनेमध्ये शब्दाच्या मध्ये जर आलं तर शब्दाच्या मध्ये आल्यानंतर इथं पाहायला मिळतं की दागेज बिंदू असेल तर प आणि दागेज बिंदू नसेल तर फ. मराठीमधील जे काही की मूळाक्षर जे आहे ते प किंवा फ. याच्यामध्ये देखील तसंच सेम आहे. अंतिम रचनेमध्ये देखील प किंवा फ हे दोन्ही जे काही की अंतिम रचनेमध्ये पेच्या ह्याच्यामध्ये जे काही की ते पाहायला मिळतात. स्थाद्येमध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतात त्याचं जे आहे स्ते. इंग्रजीमध्ये TS किंवा झेड या शब्दाचा इथं जे काही ते लोक उच्चार करतात, परंतु मराठीमध्ये आम्हाला पाहायला मिळते की त्याचा उच्चार जो बरोबर स्थाद्य स्त हा जो काय की तो तिथं हा घेतला जातो स्त. स्थाद्येचा स देखील जे काही की इथं जो आहे तो उच्चार घेतला जातो आम्हाला जे काही की तो पाहायला मिळतो. पुढं जे काही की आम्हाला पाहायला मिळतं हा स्थाद्येचा अंतिम रचना. शब्दाच्या मध्ये जर स्थाद्य आला तर तो अशा प्रकारे उलट 3च्या सारखा तो लिहिला जातो, परंतु शब्दाच्या शेवटी जर तो आला स्थाद्य तर त्याचं रूप बदली होतं. अंतिम रचनेप्रमाणे त्याचं रूप बदली होतं आणि त्याचं जे काही की अशा प्रकारे त्याचा जो स्थाद्य जो आहे तो त्याचं स्वरूप बदली झाल्यामुळे तो तसाच उच्चार देखील समानतेमध्ये तो तसाच राहतो स्थाद्य. पुढं जे काही की आम्हाला पाहायला मिळतं की स्थाद्येच्या नंतर कोप हा क चा उच्चार याच्यामध्ये इथं पाहायला मिळतो. मराठीतला जो मुळाक्षर क. रेषच्या मध्ये आम्हाला इथं पाहायला मिळतं की र. सीनच्या मध्ये इथं आम्हाला पाहायला मिळतं की श. सीनच्या मध्ये जो आलेला आहे टिंब ह्या बाजूला आहे, परंतु इथं जे काही त्याचा जो उच्चार आला तो तिथं शामुग्राचा श तो तिथं येत असतो. किंवा जर तुम्हाला श चा दुसरा जर घ्यायचा असेल तर दुसरा षटकोनाचा देखील तुम्ही त्याला ते वापरू शकता. षटकोनाचा श. पुढे जो सीन जो आहे तो सीन आम्हाला पाहायला मिळतं की तो स.
आणि पुढे जे काय की ताव जो आहे तो आम्हाला इथं पाहायला मिळतो की ताव डागेज बिंदू जर आला त्याच्यामध्ये तर त, जर नसेल तर ट, अस्पष्ट उच्चार. अशा प्रकारे हे सर्व जे काय आहे की ही आधुनिक हिब्रू मधील लिपी नंबर 2 ही जी आहे ती आम्हाला त्याचे जे काय की स्वरूप कशा प्रकारे आहे, कशा प्रकारे त्याचे जे काय की लिखाण केलं जातं, ते जे काय की कशा प्रकारचं त्यांचं आकार आहेत मुळाक्षरांचा हा तिथं पाहायला मिळतो. परंतु ह्या सर्वांचे जे उच्चार जे आहेत किंवा त्याची जी नावं हे समानतेमध्ये सर्व जे आहेत ते समानते शब्द जे काय की ते पाहायला मिळतात की अलेफ, बेत, गिमेल, दालेत, हे, वाव, जाईन, येत, तेत, योद, काफ, लामेत, मेम, नून, सामेक, ऐन, पेस, तादे, कोप, रेस, सीन, सीन, ताव. हे अशा प्रकारे जे काय की ह्या सर्व ज्या गोष्टी इथं जे काय की आम्हाला समानतेमध्ये जे काय की पाहायला मिळतात. आता जे काय की मागच्या वेळेस आपण काही शब्द पाहिलेले होते, त्या शब्दामध्ये येशुआ या शब्दाच्या बाबतीत पाहिलेलं होतं, एलोहिम या शब्दाच्या बाबतीत पाहिलेलं होतं. पुढे आम्हाला पाहायला मिळतं की याहवे या शब्दाच्या बाबतीत देखील आम्ही पाहिलं की धार्मिक हिब्रूच्या नियमाप्रमाणे याहवेचा जो उच्चार हे जे काय की याजक वर्ग देखील ते करत नव्हते. शास्त्रपाठ वाचत असताना तिथं त्या जागेवर ते अदोन किंवा अदोनाई ते शब्द ते उच्चारत होते किंवा अजून देखील काय उच्चारत आहेत आता देखील. परंतु ह्याच्यामध्ये आधुनिक हिब्रूमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तिथं तो याहवेचा जो प्रोनाऊन्स जो आहे तो तसाच जे काय आहे की तो अदोनाई म्हणून जे काही तो घेतला जातो देखील ते पाहायला मिळतं. मागच्या जे काय आहे की धडा नंबर 8 मध्ये मसीहा या शब्दाच्या बाबतीत आपण पाहत होतो, परंतु काय कारणास्तव ते अपूर्ण जे काय की रेकॉर्डिंग जे झाल्यामुळं तो शब्द आपण जे काय की यावेळेस जे काय की आता आपण पुन्हा जे काय की तो शब्द आपण पाहणार आहोत. हे अशा प्रकारचं हे सर्व आपल्याला पाठ करावं लागणार, लिहावं लागणार, प्रॅक्टिस करावी लागणार आणि संपूर्ण लक्षात ठेवावं लागणार. जर ह्याच्यामध्ये आधुनिक हिब्रू मधला जर तुम्हाला विचारलं की आलेफ कसा आहे तर तो जे काय की तुम्हाला जे काही तो आलेफ जो काही तो काढता यायला पाहिजे. धार्मिक हिब्रू मध्ये जर आलेफ कसा आहे तर तो देखील तुम्हाला जे काय की तो काढता यायला पाहिजे. ओळख जे आहे त्या अक्षराच्या प्रत्येक टाईप मध्ये कृतीमध्ये अक्षराच्या जे काय की आकाराप्रमाणे जे काय की तुम्हाला जे काय की त्याचं हे पाहावं लागतं. धार्मिक हिब्रू मध्ये आलेफ शब्द इथं पाहायला मिळतो. आधुनिक पहिली जी लिपी पाहिली त्याच्यामध्ये देखील तो आलेफ हा अक्षर लिहिला जातो. आधुनिक ही जी दुसरी लिपी जी आहे या शाळेतल्या लिपीमध्ये शाळेमध्ये जे शिकवली जाते त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आलेफ जो आहे तो अशा प्रकारे हा तिसरा जो भाग इथं जे काय की इथं पाहायला मिळतात. आता यावेळेस आपण जे काय आहे की पुढचा जो शब्द पाहणार आहोत मसीहा या शब्दाच्या बाबतीत. आता या 9व्या पाठमध्ये आपण जो दुसरा शब्द पाहत आहोत मसीहा. मूळ शब्द जे आहेत त्याचे हे मेम, सीन, योद, हेत. इथं आम्हाला पाहायला मिळतो की त्याचे जे काय आहे की मुळाक्षर जे आहेत त्याच्याबरोबर स्वर देखील लागलेले, त्यामुळे उच्चार घ्यायला जातो सोपं जातो. मसीहा, मसीहा जो शब्द आहे आम्हाला इथं पाहायला मिळतो. हा मसीहा शब्द जो आहे तो मसीहा शब्द हा अशा प्रकारे तो तिथं जे काय की तो पाहायला मिळतो. मराठीमध्ये त्याचा बरोबर जो उच्चार जो आहे तो मसीहा, मसीहा तो शब्द इथं पाहायला मिळतो. इंग्रजीमध्ये त्याचं जे काय आहे की त्याचा जो ह्याचा जो प्रोनाउन्सेस प्रमाणे जे काय आहे की मसीहा हा जो आहे तिथं जो त्याचा उच्चार हा तिथं जे काय की तो तिथं पाहायला मिळतो. परंतु हिंदीमध्ये आम्हाला पाहायला मिळतात की हिंदीमध्ये जो मसीहा शब्द लिहिला जातो तो मसीहामध्ये मसीहा शब्द जो आहे तो इथं वास्तविक स आहे, स घेतलेला आहे. मुळाक्षराच्या याच्याप्रमाणे मुळाक्षराचा जो प्रोनाउन्सेस आहे, मुळाक्षराचा जो उच्चार आहे त्या मुळाक्षराच्या उच्चाराप्रमाणे जो तिथं तो यायला पाहिजे तो इथं आम्हाला पाहायला मिळतो की शीनचा जो आहे तो श इथं घ्यावा लागतो. इथं आम्हाला पाहायला मिळतो कारण त्याच्या ह्या बाजूला जे आहे तो टिंब आलेला आहे, त्याच्यावरून तो जो ओळखला जातो की जो आहे तो सी जे काय की सीन आहे. वास्तविक हा जो स इथं यथार्थ जे काय की ह्या नियमाप्रमाणे मुळाक्षरांच्या जे काय की उच्चाराच्या नियमाप्रमाणे जे काय की इथं सी हा जो तो येत नाही तर सी हिंदीमध्ये देखील तो शी शब्द उच्चार घ्यायला काय हरकत नाही ऍक्च्युली. मसीहा, मसीहा जो आहे तो शब्द तिथं जो काय की उच्चार जो यायला पाहिजे बरोबर तो शब्द तिथं जे काय की तो उच्चार बरोबर घेतला तर ते ठीक आहे. किंवा जे काय की अजून इंग्रजीमध्ये देखील आम्हाला इथं पाहायला मिळतं की इंग्रजीमध्ये देखील जो शब्द लिहिला जातो मसीहा MASSIAH हे इंग्रजी भाषांतर करणारे जे काय की त्याचा तो ते उच्चार घेतात इंग्रजी भाषेवाले. परंतु इथं जे काही इथं आम्हाला पाहायला मिळतं की इथं जो आहे
हा जो आहे तो श आहे, नियमाप्रमाणे तो शीनचा जो उच्चार आहे, हिरेक योध हा इथं लागलेला आहे. हिरेक योध हा जो आम्हाला पाहायला मिळतो की इथं सीचा जो उच्चार तो घेतला गेलेला आहे. सी इथं आम्ही पाहतो की एस एस आय तो ते वापरतात शब्द, पण हिंदीमध्ये आम्हाला पाहायला मिळते की स चा उच्चार केला जातो, परंतु मूळ हिब्रू मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जो आहे तो श्रींचा जो उच्चार स हा जो आहे तिथे यायला पाहिजे. आणि जे मराठीमध्ये जे भाषांतर जे हिब्रू मधून डायरेक्ट जे मराठीमध्ये भाषांतर केलेले जे आपल्या पंडित रामबाई यांचं जे बायबल आहे, या पंडित रामबाईच्या बायबलमध्ये देखील काय तो शब्द आपण ओरिजिनल जो शब्द बाईंनी जसा वापरलेला आहे तो तसा जे काय की तो शब्द इथं आम्हाला जे काय की पाहायला मिळतो की हा जो बाईंनी लिहिलेला जो शब्द आहे की ह्यामध्ये दानियल जे काय की 9वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये माझ्या बोटाच्या खाली इथं पाहायला मिळतं की दानियल याचा 8वा अध्याय 9वा अध्याय आणि त्याच्या जे काय की त्याच्या 26व्या वचनामध्ये इथं जो आलेला आहे मसीहा तो शब्द इथं आहे. मूळ हिब्रूच्या उच्चाराप्रमाणेच विशेष नाव असल्यामुळं, व्यक्तिवाचक नाव असल्यामुळं जे काय की त्यामुळं त्याचे जे उच्चार ऍज इट इज तसेच जे काय की आपापल्या भाषेमध्ये घ्यावे लागतात. परंतु अशा प्रकारे अशा जे काय की अनेक ठिकाणी हिंदी भाषावाल्यांनी किंवा इंग्रजी भाषावाल्यांनी त्याचे जे ओरिजिनल जे मुळाक्षराचे जे उच्चार आहेत ते घेतलेले दिसत नाही. परंतु जे काय की आपल्यामध्ये जे पंडित रामबाईंनी जे बायबल मराठीमध्ये जे भाषांतर केलेलं आहे हिब्रू मधून मराठीमध्ये, त्या भाषांतरामध्ये देखील जे काय की इथं आम्हाला देखील तो पाहायला मिळतो. मसीहा शब्द दुसरा शब्द देखील पाहूया की स्तोत्र संहिता 2 मध्ये देखील जो शब्द आलेला मसीहा, या मसीहाच्या शब्दाच्या बाबतीत देखील जे काही गीता आम्हाला पाहायला मिळतं की स्तोत्र संहिता 2ऱ्या वचनामध्ये हा इथं जे काही की तो शब्द अंडरलाईन केलेले आहेत. या अंडरलाईन केलेल्या शब्दामध्ये इथं पाहायला मिळतं की यावे विरुद्ध अर्थात अदोनाई विरुद्ध व त्याच्या मसीहा विरुद्ध उभे राहतात. इथं मसीहा हा जो शब्द आहे बरोबर बाईंनी जो आहे की मूळ हिब्रूच्या नियमाप्रमाणे शीन जो आहे तो शीनचा उच्चार बरोबर त्यांनी तिथं उच्चार घेतलेला मराठीमध्ये पाहायला मिळतो श. आणि म्हणून जे काही की अजून आपल्याला जे काही की अजून शब्द जे काही की ते पाहायला मिळतात योहान कृष्णबोधमान देखील, बायबल सोसायटीच्या भाषांतरामध्ये असो किंवा पंडित रामबाईच्या बायबलमध्ये देखील असो, यामध्ये योहान कृष्णबोधमान मध्ये पहिल्या अध्यायामध्येच जो शब्द आलेला आहे तो पेत्रस जे काही की अंद्रियाला तो सांगते की आम्हाला मसीहा भेटला. इथं जे काही की बाईंच्या बायबलमध्ये देखील जे काही की तो आम्हाला इथं शब्द जे काही की पाहायला मिळतो, बायबल सोसायटीच्या भाषांतरामध्ये देखील ऍज इट इज तो शब्द तो देखील जो काही की इथं पाहायला मिळतो. 41 वचनात पहिला अध्याय 40-41 मध्ये इथं जे काही की इथं पाहायला मिळतो. हा इथं मसीहा नवीन करारामध्ये देखील तो शब्द तसाच बाईंनी वापरलेला हिब्रू शब्दाचा उच्चार जे शीन आहे श एस एच आय जो शामुग्राचा श आहे त्यांचा तो बरोबर बाईंनी इथं तो उच्चार घेतलेला आहे. हा सीन जो आहे मसीहा नवीन करारामध्ये देखील तो हा शब्द आलेला बाईंनी तसा घेतलेला पाहायला मिळतो. परंतु जे काय की हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळतो की त्यांनी जे काय की हे ऍक्युरेट जे शब्द जे आहेत ते शब्द इथं घेतलेले दिसत नाही. एस एच आय किंवा जे आम्हाला पाहायला मिळतं की इथं जे काय की डबल एस आय घेतलेला आहे, इथं हिंदी भाषांतरामध्ये इथं जे काय की स वापरलेला आहे, परंतु मूळ अक्षरामध्ये तिथं आम्हाला पाहायला मिळतं की श हा शब्द तिथं घ्यायला पाहिजे होता. श तो शब्द असा तो इथं त्यांनी घेतलेला नाहीये. वास्तविक त्यांच्या मुळाक्षरामध्ये आपला बदल आमच्या मुळाक्षराच्या उच्चाराचा आम्हाला वापर करता येत नाही. त्यांची भाषा आहे, त्यांचे मुळाक्षर आहेत, त्यांच्या मुळाक्षरांचे उच्चार ते आहेत. आम्हाला देखील जर ती भाषा शिकायची असेल किंवा आम्ही भाषा ती शिकत असेल तर आम्हाला देखील त्यांच्या भाषेप्रमाणे, त्यांच्या भाषेच्या व्याकरणाप्रमाणे, त्यांच्या भाषेच्या नियमाप्रमाणे त्यांचे जे मुळाक्षर आहेत त्यांचे मुळाक्षर आहेत जसे ते उच्चार घेतले जातात तेच उच्चार आम्हाला देखील घेणं गरजेचं राहतं, जरुरीचं राहतं. तेव्हा त्याची जी ओरिजिनलिटी जे मूळ आहे सत्यतातलं जे मूळ जे आहे ते आम्हाला पाहायला मिळतं की ते मूळ तिथं जे काय की आम्हाला त्याचं ऍक्युरेट जे काय की त्याचा जो काही उच्चार आम्हाला जे काही की पाहायला मिळतो की जेव्हा आम्ही त्यांच्या मुळाक्षराच्या उच्चाराप्रमाणे वर्ण उच्चाराप्रमाणे जर आम्ही उच्चार घेऊ तर तो शब्द ऍक्युरेट होत आहे की तो तिथं तो आम्हाला पाहायला मिळतो. मसीहा जो आम्ही पाहतोय की त्याचा जो अर्थ आहे की पाठवलेला किंवा सोडविणारा जे काही की हा तो आहे. पुढे आम्हाला पाहायला मिळते की मसीहा या शब्दाच्या मध्ये हा जो शब्दाचा अभ्यास आहे ख्रिस्तोफर जे भाषांतरामध्ये केलेलं आहे याच्यामध्ये इंग्रजीमध्ये ख्राइस्ट शब्द घेतलेला आहे. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळते मराठीमध्ये ख्रिस्त हा शब्द घेतलेला आहे. मसीहा हा शब्द हा व्यक्तिवाचक आहे. ओरिजिनल त्यांचं डॉक्युमेंट्स मधलं त्याचं जे काय की मूळ नाव आहे त्याच्या नावामध्ये आम्हाला पाहायला मिळते की ज्या हेलेनी ग्रीक लोकांनी, हेलेनी ग्रीक कोण होते की ज्या यहुदी लोकांनी ग्रीक धर्म स्वीकारून त्या ग्रीक धर्माप्रमाणे त्यांचे संप्रदाय, त्यांची मूर्तीपूजा, त्यांचे सर्व जे काही गोष्टी ते जे काही की यहुदी लोक जे करत होते त्यांना हेलेनी शब्द तिथं आम्हाला जे काही की नवीन करारामध्ये तो पाहायला मिळतो. आणि त्या लोकांनी जे काही की भाषांतर करत असताना जे काही की मूळ ज्या गोष्टी आहेत त्या मूळ गोष्टीकडे ते काही की त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या ज्ञानाप्रमाणे, त्यांच्या ग्रीक भाषेप्रमाणे त्यांनी त्या गोष्टी करायचा त्यांनी प्रयत्न केला. आता इथं जे काही की आम्ही पाहतोय की हा जो मसीहा या शब्दाच्या जागेवर आम्हाला पाहायला मिळतं की त्यांनी शब्द घेतलेला ख्रिस्त. ख्रिस्त शब्द हा घेतलेला आहे.
वास्तविक हा मसीहा आणि ख्रिस्त यामध्ये असलेला जमीन आसमानचा फरक हा थिओलॉजिकल कॉलेजच्या 4थ्या वर्षाचा जो पिरियड आहे, MDV ह्या जे सेक्शन आहे 4थ्या वर्षाचं, त्यामध्ये मसीहा शब्द यथार्थ योग्य आहे की ख्रिस्त हा शब्द यथार्थ योग्य आहे, या बाबतीचा त्यांना तो स्टडी आहे, अभ्यास आहे. आणि त्यामध्ये ते स्पष्ट देतात की मसीहा शब्दामध्ये असलेले जे काही शब्द जो आहे, जे अर्थ आहेत, जे मिनिंग्स आहेत, ते ख्रिस्त ह्या शब्दामध्ये येत नाही. कारण मसीहा हा जो आहे तो यावे एलोहिमने त्याच्या मुलाला पाठवलेला, त्या मुलाचं जे नाव आहे ते मसीहा हा इथं पाहायला मिळतो. परंतु तो अभिषिक्त फक्त जो आहे, त्या अभिषिक्ताच्या भाषांतरामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अभिषिक्त केल्यामुळे तर तुझे काय की तो शब्द आला ख्रिस्तोफर, हे ग्रीक नावामध्ये त्या ग्रीक लोकांनी ख्रिस्तोफर शब्द घेतलाय आणि त्या ख्रिस्तोफर शब्दाच्या जागेवर त्यांनी आम्हाला पाहायला मिळतं की क्राइस्ट किंवा ख्रिस्त हे 2 शब्द तिथे घेतलेले आहेत. परंतु ह्यामध्ये जे काय की बायबल सोसायटीच्या भाषांतरामध्ये आम्हाला जे काय की त्यातल्या ज्या काही गोष्टी स्पष्टपणे पवित्र शास्त्रामध्ये, जरी बायबल सोसायटीच्या भाषांतरामध्ये अनेक त्रुटी पाहायला मिळतात शब्दाच्या, परंतु त्यामध्ये या दोन्ही शब्दाच्या मधला जो काही जो फरक आहे, तो फरक आम्हाला जे काय की तिथं जे काय की तो पाहायला मिळतो. बायबल सोसायटीचं भाषांतर जे आहे त्याच्यामध्ये बायबलचं हे बायबल मराठी दुसरं बायबल मराठी बायबल्स मध्ये तिथे मराठी बायबल सोसायटीचं जे भाषांतर आहे मराठीमधलं, मराठीच्या भाषांतरामध्ये योहान कृष्णपत्रामध्ये आपण जे पाहिलेलं होतं, त्या मराठी भाषांतरामध्ये इथं जे काय आहे की पहिला अध्याय आणि 41 वचनामध्ये पाहायला मिळते की त्याला त्याचा भाऊ, सखा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला मसीहा, आणि गोल कंसामध्ये इथं गोल कंस आहे, या गोल कंसामध्ये इथं आम्हाला पाहायला मिळते की त्या गोल कंसामध्ये तो दाखवते की ख्रिस्त शब्द, या गोल कंसामध्ये तो ख्रिस्त शब्द दाखवते आणि तो आम्हाला सापडला आहे. हा जो अभ्यास करत असताना जे सिम्बॉल दिले जातात, जे चिन्ह दिले जातात, त्या चिन्हांचा जे अर्थ आहे ते अर्थ आम्ही जाणून घेणं जे काही की अधिक महत्वाचा आणि अधिक गरजेचा तो भाग राहतो. परंतु शास्त्र शिकवणारे जे पालक वर्ग किंवा थिओलॉजिकल मध्ये जे काही असणारे लोकांनी जे काही काय ठिकाणी ते शिकवले गेले, MDV ला ठिकाणी ते शिकवले गेले बरोबर. आता इथं जे काय की आम्ही पाहतोय की यामध्ये हा गोल कंस आहे, या गोल कंसामध्ये मसीहा हा बरोबर शब्द मराठीमध्ये त्यांनी घेतलेला आहे मूळ उच्चाराप्रमाणे हिब्रूच्या. पुढे आम्हाला पाहायला मिळते की म्हणजे जे काय की तो ख्रिस्त हा शब्द इथं दिलेला आहे गोल कंसामध्ये. आता हा गोल कंस का वापरलेला आहे त्या बाबतीचं जे काय आहे की आम्हाला जे पुस्तकाची रायटिंग करतात किंवा प्रस्तावना केली जाते किंवा प्रस्तावनेच्या आधी जे काय की तपशील माहिती दिली जाते लेखाची, त्या बाबतीत आम्हाला इथं जे काय की पाहायला मिळते की खुलासा या शब्दामध्ये त्या सर्व ज्या काही पवित्र शास्त्रात ज्या खुणा वापरलेल्या आहेत त्या खुणाची तपशील नोंद इथं जे काय की इथं पाहायला मिळते. या तपशील नोंद मध्ये इथं आम्ही पाहते की इथं तो गोल कंसाचा अर्थ इथं तो दाखवते की मूळ वाक्याशी प्रत्यक्षात संबंध नसणारे, मूळ शब्दाशी किंवा मूळ वाक्याशी कोणत्याही प्रकारे संबंध नसणारे किंवा खुलासे ऐवजे असणारे उतारे हे गोल कंसामध्ये दर्शविलेले आहेत. अर्थात इथं तो दाखवते की हा जो गोल कंस त्यांनी जो वापरलेला आहे या योहान कृष्णपत्रात पहिल्या अध्याय 41 वचनामध्ये गोल कंसामध्ये म्हणजे ख्रिस्त शब्द वापरलेला आहे. या त्यांच्या लेखाप्रमाणे देखील तो शब्द इथं पाहायला मिळतो की मूळ वाक्याशी किंवा शब्दाशी प्रत्यक्षात संबंध नाही. मग संबंध नसताना देखील त्या अजूनपर्यंत तो कसा ख्रिस्त करत बसले सर्व, हा प्रश्न उभा होतो. आणि म्हणून त्या MDVच्या सेक्शन मध्ये इथं तो दाखवतोय की मसीहा या शब्दामधले अनेक अर्थ, तसे अर्थ ख्रिस्त या शब्दामध्ये निघत नाही. ख्रिस्त या शब्दामध्ये फक्त जो काय की तो अभिषिक्त शब्द आलेला आहे ख्रिस्तोफर या ग्रीक शब्दाचा. परंतु या ख्रिस्तोफर शब्दाच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की मसीहामध्ये जो काय की तो एलोहिमचा पुत्र आहे हा शब्द निघत नाही. कारण राजा लोकांचे अभिषेक केले जात होते, संदेशांचे अभिषेक केले जात होते, त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतंय की जे शास्त्र होते त्यांचे अभिषेक केले जात होते, सर्व जे काही की निवडलेल्या व्यक्तींचे अभिषेक केलेले होते त्याच्यावरती जबाबदारी सोपत होते करायची. पुढे पाहायला मिळते की मंदिरामध्ये जे एखादी वस्तू जर ठेवायची होती, असं नवीन वस्तू आणलेली असेल तर त्या मंदिरामध्ये तेला भंग करून त्याचा अभिषेक करून नंतर जे काही ती वस्तू मंदिरामध्ये ठेवली जात होती. म्हणजे अर्थात जो अभिषिक्त या शब्दामध्ये आम्हाला जे अर्थ पाहायला मिळतात त्याच्या ह्याच्याप्रमाणे ती वस्तू नाही किंवा ते जे काही की ते जे विशेष नावाशी ती जे काही की समानता तो दाखवत नाही. ख्रिस्त शब्द ख्रिस्तोफर किंवा जे काही की क्राइस्ट शब्द हा मूळ शब्द जो मसीहा आहे जसाच्या तसाच की तो त्याचा पुत्र आहे, त्याने त्याला विशेष काम करण्यासाठी पाठवलेलं आहे आणि तो विशेष प्रकारे जे काय की तो सोडविणारा आहे. अभिषिक्त यामध्ये सोडविणारा अर्थ निघत नाही किंवा तारणारा हा अर्थ निघत नाही, सोडविणारा हा शब्द निघत नाही किंवा तो त्याने पाठवलेला शब्द मिळत नाही. परंतु जे काय की अजून तो त्याचा मुलगा आहे, यावे एलोहिम आबाचा तो मुलगा आहे, हे ख्रिस्तोफर किंवा ख्रिस्त किंवा क्राइस्ट या शब्दामध्ये निघत नाही. आणि म्हणून जे काय की हेलेनी ग्रीक लोकांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत चुकीच्या त्या आजपर्यंत सर्व जग आंधळ्यासारखं त्याप्रमाणे जे काय की त्यांच्याप्रमाणे चाललेले आहेत आणि सर्व चुका जे काय की एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत सर्व त्या चुकीच्या गोष्टी जे काय की ते शिकवत चाललेले आहेत. कॉलेजमध्ये बी म्हणा किंवा बायबल स्टडीमध्ये म्हणा, इतर सर्व ठिकाणी ते शिकवत चाललेले आहे. म्हणून जे काय की हे मूळ हिब्रू ज्ञान असणं आम्हाला अत्यंत गरजेचं आहे, जरुरीचं आहे. जे रूट आहेत, जे मुळाक्षर आहेत, त्या मुळाक्षरामध्ये आम्हाला इथं पाहायला मिळतं की जे मसीहा शब्दामध्ये मेम, सीन, योद आणि हेत हे मुळाक्षर जे काय की हे मूळ आहे, त्याचे रूट मूळ आहे त्याचे. आणि त्यांचे जे प्रोनाउन्स त्यांच्याप्रमाणे मेमचं म मध्ये घ्यावं लागतं,
सीनचा जो आहे तो सीनचा श घ्यावा लागतो आणि हेचा जो आम्हाला पाहायला मिळतो की हा जे काही की ह हे अशा प्रकारचे तो एकत्र शब्द केल्यानंतर मसीहा हा शब्द हा त्यांच्या भाषेप्रमाणे त्यांच्या मुळाक्षराप्रमाणे तो जसाचा तसाच घेणं हे आमच्यासाठी गरजेचं आहे. आम्ही त्याच्यामध्ये काही बदल करू शकत नाही. आमच्या भाषेत त्यामध्ये ऍड करून त्यांच्या भाषा आम्ही शिकवते म्हणून त्यांच्या भाषेच्या नियमाप्रमाणे आम्हाला त्यांच्या नियमाप्रमाणे चालणं गरजेचं आहे. जर आम्ही चाललो नाही तर अशा चुकीच्या गोष्टी ज्या आहेत आम्हाला पाहायला मिळतात की MISSIAH किंवा मसीहा या जे काय की मसीहा हे अशा प्रकारच्या ज्या काही चुका किंवा त्यातले जे मेन अर्थ मसीहामध्ये जे आलेले मेन अर्थ ते ख्रिस्त या शब्दामध्ये निघत नाही. अर्थात मसीहामध्ये जे अर्थ आहे ते ख्रिस्तोफर किंवा ख्रिस्त या शब्दामध्ये नसल्यामुळं तिथं अनेक ठिकाणी बायबलच्या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे मूळ वाक्याशी प्रत्यक्षात संबंध नसणारे किंवा खुलासे वजा करणारे असे जे उतार आहेत गोल कंसामध्ये दिलेले आहेत. म्हणून जे काही की इथं आम्हाला जे काही की पाहायला मिळतं आणि म्हणून बायबल सोसायटी जरी बायबल घेतलं तर या बायबल सोसायटीच्या भाषांतरामध्ये देखील त्या 41 वचनामध्ये देखील तेच आम्हाला इथं पाहायला मिळते की त्याला त्याचा भाऊ सखा भाऊ सिमोन पहिल्याने भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला मसीहा आणि गोल कंसामध्ये तिथं तो दाखवते की म्हणजे ख्रिस्त. हे नंतर भाषांतर ग्रीक लोकांनी केलेलं हे नाही ख्रिस्तोफर भाषेत आणि तो आम्हाला सापडलेला आहे. आणि म्हणून अनेक जे शब्द असे आहेत की जे मूळ जे त्यांच्या मुळाक्षराच्या उच्चाराप्रमाणे आम्ही जे घ्यायला पाहिजे ते तसेच आम्ही उच्चार घेतले तर त्या भाषेला महत्व राहतं. नाहीतर जे काय की सर्व खिचाडा होऊन जातो. आमची भाषेचे आणि त्यांच्या भाषेचे एकत्र वेगळे वेगळे जे स्वर आहेत ते स्वर आम्ही त्यामध्ये ऍड करतो आणि चुकीचे शब्द जे काय की इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. जसेच्या तसंच त्यांच्या भाषेप्रमाणे त्यांच्या भाषेच्या मुळाक्षराच्या उच्चाराप्रमाणेच आम्ही जे काय की शिकलं पाहिजे शिकवलं पाहिजे आणि ते मान्य देखील केलं पाहिजे. आणि म्हणून हा भाग आम्ही जे काय की 9वा धडा इथं पाहिलेला आहे की ज्या आधुनिक हिब्रू मधील जी दुसरी लिपी आहे त्या दुसरी लिपीच्या बाबतीत आम्ही जे काही ही दुसरी लिपी आहे त्या दुसऱ्या लिपीच्या बाबतीत आम्ही पाहिलेलं आहे. आता पुढचा जो आपला जो काय की धडा 10वा या धडा 10व्यामध्ये तिन्ही धार्मिक हिब्रू मुळाक्षर मॉडर्नची पहिली एक नंबर लिपीचा मुळाक्षर आहे. मॉडर्नची जे काय की आधुनिकची जी काय की हिब्रू जी 2 नंबरची लिपी जी आज आम्ही पाहिली ते तिन्ही मुळाक्षराचे जे काय आहे की आपण एकाच वेळेस तो अभ्यास करणार आहोत की तिन्ही मुळाक्षरामधले जे फरक आहेत त्या फरकाच्या बाबतीत आम्ही तो स्टडी जे काय की तो करणार आहोत. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी आपल्याला जे सत्यतेमध्ये आम्ही शिकवत आहोत जी सत्यता आहे ती मूळ जे आहेत दस्तावेज प्रमाणे मुळाक्षराप्रमाणे आपण जे काय की अभ्यास करत आहे आपण शिकण्याचा प्रयत्न करू इतरांना देखील शिकवूया. आणि शेवट आपण जे काय की हा आपला वर्ग जे काय की समाप्त करत असताना पुन्हा आपल्या सर्वांना शालोम शालोमचा अर्थ शांती बी आहे आणि सलाम बी आहे. आणि मग जे काय की आपण सलाम किंवा शांती ह्या दोन्ही अर्थामध्ये जे काय की आपला हा जो वर्ग आपण इथं समाप्त करत आहोत. आपली पुढच्या ह्याच्यामध्ये पाठ 10व्यामध्ये आपण पुन्हा भेटूया. हिब्रू ते मराठी शिकण्याच्या 9व्या भागात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुढील भागात अजूनही रोमांचक गोष्टी शिकूया. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये शेअर करा.